दरम्यान भुजबळांनी ओबीसींसाठी राजीनामा द्यावा असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला। ओबीसींच्या प्रश्नापुढे कुठल्याही पदाची अभिलाषा नाही, मंत्रिमंडळामध्ये ठेवायचं की नाही हे पक्षानं ठरवावं असं भुजबळांनी त्याला उत्तर दिलेलं आहे। तर प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठा सल्ला भुजबळांना दिला होता। भुजबळांनी ओबीसींसाठी एक मोठी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्याचबरोबर सरकारनं स्पष्टता द्यावी असं म्हटलेलं होतं। त्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा भुजबळांनी द्यावा असा सल्ला दिलेला होता। तर ओबीसींच्या प्रश्नांपुढे कुठल्याही पदाची अभिलाषा नाही असं भुजबळ म्हणताय। प्रकाश आंबेडकर तुम्ही सरकारमध्ये आहात, सरकारमध्ये राहून सरकारच्या बाबत तुम्ही बोलता, तुम्ही आधी राजीनामा द्यावा आणि मग ही भूमिका मांडल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणतात। बरं, त्याच्यामुळे काय फरक पडणार हे पण सांगावं। इथे राहून जी भूमिका मांडतोय, बाहेर राहून मी जी भूमिका जबरदस्तपणे मांडता आली असते तीच जबरदस्तपणे इथे मांडतोय। या सगळ्यांना माझ्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची काळजी का पडते? त्याच्यापेक्षा जास्त काळजी जी आहे सगळ्यांना हे ओबीसीचं आरक्षण जाते त्याच्यावर पडली पाहिजे। आणि माझा राजीनामा देऊन हा प्रश्न सुटणार आहे ताबडतोब, आणि कुणबी सर्टिफिकेट द्यायचं बंद होणार आहे, त्याने बाहेर काढणार, मी ताबडतोब राजीनामा देतो। अर्थात मी राजीनामा नाही दिला तरी सरकार मला कधी जे आहेत पक्ष मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।